90च्या दशकात या कलाकाराने हिंदी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. कोणताही अनुभव आणि मार्गदर्शन नसतानाही त्याने या क्षेत्रात पाऊल टाकले खरे, मात्र त्याच्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. त्याचा 1951 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट फ्लॉप ठरला, तर दुसरा हिट झाला. मात्र हिट चित्रपट देऊनही त्याला करिअरमध्ये अडचणींना सामना करावा लागत होता. कामासाठी त्याला अनेकांकडे हात पसरावे लागले होते. हा अभिनेता दुसरा कोणी नाही तर बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आहे. अक्षयने 1991 साली सौगंध या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका मुलाखतीदरम्यान त्याने याबाबतचा खुलासा केला होता. यावेळी त्याने सांगितले की एक काळ असा होता जेव्हा तो राजेश खन्ना यांच्याकडे काम मागत होता. मात्र त्याने कधीही विचार केला नव्हता की भविष्यात तो त्यांच्याच मुलीशी लग्न करेल. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्यांच्या लग्नाला 23 वर्षे पूर्ण झाली. अक्षय कुमारने या मुलाखतीत सांगितले की तो राजेश खन्ना यांच्याकडे काम करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जात असे. मात्र त्याने कधीही विचार केला नव्हता की भविष्यात तो त्यांच्याच मुलीशी लग्न करेल. अक्षय त्यांच्या ऑफिसमध्ये त्याचा पोर्टफोलिओ घेऊन त्यांच्याकडे सतत कामासाठी विचारणा करत असे. त्याने पुढे सांगितले की राजेश खन्ना नेहमी टाळाटाळ करायचे. ते सतत कामात व्यस्त असण्याचे कारण देत त्याला नंतर येण्यास सांगत. अक्षय आणि ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेअर मॅगझिनच्या शूट दरम्यान झाली. त्याला ती पहिल्या भेटीतच आवडली. इंटरनॅशनल खिलाडीच्या शूटिंगच्या वेळी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर 2001 साली दोघांनी लग्न केलं. एका मुलाखतीत ट्विंकलने खुलासा केला होता की तिने अक्षयला आधी स्पष्ट सांगितलं होतं की ती त्याच्यासारख्या व्यक्तीशी कधीही लग्न करणार नाही. तथापि कालांतराने राजेश खन्नाच अक्षयच्या प्रेमात पडले. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की मी अक्षयला सल्ला दिला होता की त्याने डान्स करायला हवा, त्यांनी चांगली ॲक्शन करायला हवी. एकंदरीत त्यांनी त्याला उद्देश असलेल्या चित्रपटात काम करण्यास सांगितले जेणेकरून तो खिलाडी मालिकेसारख्या चित्रपटात काम करणे थांबवेल. अक्षय कुमार 40 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि या 40 वर्षांत त्याने 152हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. अलीकडेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने भूत बंगला चित्रपटाची घोषणा केली आहे.